चला जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. उशिरानं तिसरा सामना समोर आला होता, त्याच कारणास्तव हा मॅच देखील थोडा डिले झाला. त्याचमुळे आपण पुन्हा एकदा सुरुवात करूया मॅचला. टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग स्वीकारले ते एक्सल टीमनं आणि प्रथम बॅटिंग करण्यासाठी भाग पडला या मॅचमध्ये अविर्षा इलेक्ट्रिकल JK शेलू संघाला. भावेश आणि गणेश ही सलामीची जोडी. बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 1 मध्ये या टीमचा स्टार खेळाडू कौशल बोराडे बॉलिंग मार्क वरती. पावर प्ले नंबर 1. मॅच इज ऑन. अंपायर ग्रीन सिग्नल डिसिजन. मॅच इज ऑन. पहिलाच बॉल घेऊन तयार. दोन्ही टीमला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. शुड बी गुड गेम. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. पहिलाच बॉल घेऊन साइड स्क्रीन एंड कडून कौशल बोराडे. 22 साठी हा बॉल शरीराचा वेध घेतोय. एकही धाव मिळणार नाही. पहिलाच बॉल निर्धाव फेकलाय. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती निर्धाव चेंडू आहे. सुरुवात चांगली झाली आहे बॉलिंग मार्क वरती कौशल बोराडेची. अंतिम सामना प्रथम सत्रातील आपण पाहतोय. कौशलचा बॉल स्वीप केला. क्षेत्ररक्षक नाही. डीप मिड विकेट मध्ये वेगन आला होता परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल सीमा पार चाललाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे भावेश कुंभारचा हा देखना रुबाबदार चौकार. गणेश मसनेचा माफ करा चौकार. चार धाब्यानं धाब्याचा श्री गणेशा. स्वीप केला होता बॉल सीमा पार चौकार. नेक्स्ट बॉल. वन्स अगेन ऍक्शन रिप्ले. स्वीप करायचा होता. इथे लाईन थोडीशी चेंज केली कौशल बोराडेनं. चतुर गोलंदाज आहे आणि लाईन मध्ये लगेच बदलाव करत असताना व्हेरिएशन करणं फार गरजेचं आहे क्रिकेटमध्ये आणि तेच व्हेरिएशन करत असताना कौशल बोराडे धावसंख्या स्थिर राहील ती पुन्हा एकदा 4 या आकड्यावरती. टप्प्याचा बॉल जागा निर्माण करून शॉर्ट फाईन लेग मध्ये जबरदस्त फिल्डिंग केली. 4 धावा मी तर म्हणेल निश्चित वाचवल्या त्या क्षेत्ररक्षकानं. फिल्डिंग डिपार्टमेंट क्रिकेटमध्ये चांगलं असणं गरजेचं आहे आणि याचंच प्रात्यक्षिक उदाहरण तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. आता इथं निर्धाव चेंडू आणि निर्धावानं धावसंख्या पुन्हा एकदा 4 वरती स्थिर. पहिला बॉल निर्धाव त्यानंतर 4 धावा. पुन्हा निर्धाव बॉल येतोय. 2 लगाताचे निर्धाव बॉल प्रेशर मध्ये. विकेट कीपर बॉल खाली. डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न. सलगचा तिसरा निर्धाव बॉल येतोय. 4 या आकड्यावरती आता धावफलक अडखळलाय. शेवटचा एक बॉल बाकी आहे खऱ्या अर्थानं पॉवर प्ले नंबर 1 मधील P1चा षटक. साइड स्क्रीन कडून गोलंदाजी मार्क वरती. खरं तर संधी होती फलंदाजांना ॲज अ बॅटिंग मार्क वरती. केवळ 2च सीमारक्षक सीमा लगत पॅट्रोलिंग करत असताना एक लॉंग ऑन मध्ये आणि त्यानंतर काऊ कॉर्नर झोन मध्ये असं असताना स्वीप करण्याचा प्रयत्न सातत्यानं हुक करण्याच्या प्रयत्नात फलंदाज बीट होतोय. बॉल 5 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 4. अंतिम बॉल. धीम्या गतीनं व्हेरिएशन चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं आणि आणखी एक निर्धाव बॉल. सलगचा 4था निर्धाव बॉल खेळलाय बॅटिंग मार्क वरती गणेशनं. एका षटकाचा अखेर खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती नो लॉस 4 रन्स ऑन स्कोर कार्ड. टीम अविर्षा इलेक्ट्रिकल जय कोलंबा माता शेलू संघाची ही धावसंख्या. दुसऱ्याच बॉलमध्ये 4 धावा आल्या. असं वाटलं होतं की आता या षटकाला थोडंसं आक्रमण केलं जाईल परंतु व्हेरिएशन न भरलेली गोलंदाजी कौशल बोराडेची आपण पाहिली. धावसंख्या 4 वरती स्थिर. एकही गडी बाद नाही. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये परंतु इकॉनॉमिकल स्पेल ठरलाय प्रथम षटकामध्ये आणि आता दुसऱ्या षटकात आक्रमकता ही दाखवावीच लागेल बॅटिंग करणाऱ्या जय कोलंबा माता शेलू संघाला. कारण या मैदानाचा विचार करत असताना अगदी सीमा अगदी छोट्या आहेत आणि असा विचार करत असताना आउटफील्ड देखील फास्ट आणि विचार करत असताना मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. पहिल्या षटकात 4 धावा जरूर आल्यात. येणाऱ्या गोलंदाजांवरती आक्रमकता आणि आक्रमकतेनं प्रहार चढवावे लागतील. 4 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 मध्ये संगम बोराडे बॉलिंग मार्क वरती. पहिल्या षटकामध्ये थोडासा फ्रंट फूट वरती मॅच मध्ये एक्सेल संघट नाणेफेक जिंकून कॅप्टनने एक चांगलं स्पेल हाताळलाय आणि आता उर्वरित काही गोलंदाजांना देखील त्याच पद्धतीची गोलंदाजी करणं गरजेचं आहे.
कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहत आलोय. जर्सी नाहीये खऱ्या अर्थानं, ड्रेसिंग सेम नाहीये टीम एक्सेल संघाचे, त्यामुळे 2 धावांची पेनल्टी त्यांना आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे. 70 संपल्यानंतर 2 धावा आपण ऍड करूयात सेलू संघाच्या खात्यामध्ये. संगम बोराडेचा बॉल, हाफ ट्रॅकर बॉल, त्यावरती हुकचा फटका. वॅकंड एरिया आहे, डीप फाईन लेग मध्ये बॉल चाललाय. 1 टप्प्याचा अंतर गाठत बॉल छूम अंतर होतोय, सीमा पार येतोय. 4 धाब्यांकरिता चौकार. हाफ ट्रॅकर बॉल होता, भरपूर खराब बॉल होता मी तर म्हणेल, आणि संधी मिळाली बॅटर भावेश कुंभारला. पहिलाच बॉल तो फेस करत होता या मॅच मध्ये आणि पहिल्याच बॉल मध्ये त्यानं ठोकल्या 4 धावा. धाव संख्या 8. 8 धावा धाव फलकावरती आहेत. एक बॅलन्स टार्गेट सेट करणं गरजेचं आहे, कारण प्रतिस्पर्धी संघाकडे देखील बॅटिंग लाईनअप आहे आणि असं विचार करत असताना बॅलन्स टार्गेट सेट करणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल घेऊन तयार होते बॉलिंग मार्क वरती व्हिलेज एंड कडून संगम. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल फुल टॉस बॉल, कॅप मध्ये ढकलला. एलिमिनेशन प्रॉपर नाही. वॉट अ फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग केली आहे. क्षेत्ररक्षकाचं कौतुक. डीप मिड विकेट पासून काऊ कॉर्नर झोन पर्यंत तो धावत राहिला आणि अखेर बॉल त्यानं अप्रतिम रीतीनं पकडला आणि इथून मात्र धाव मिळते या बॉलवरती. 2-2च्या मदतीनं धाव संख्या 10 या आकड्यावरती. फिल्डिंग चांगली झाली आहे अद्याप तरी टीम एक्सेल संघाची. फुल टॉस बॉल, फुल टॉस बॉल वरती फुल टोल बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉलला मिळाली आहे लांबी, मिळाली आहे रुंदी. बॉल होते छूम अंतर, सीमापार षटकार. रेफर केला, डिसिजन रिव्ह्यू घेतलाय. पण तो बॅटिंग करणाऱ्या टीमनं बिमर साठी हा रिव्ह्यू. थर्ड अंपायर शहानिशा करत असताना बॉल अगदी वेस्ट हाईट आहे की नाही, अतिरिक्त उंचीवर आहे की नाही याची शहानिशा केली जाते. साईड अँगलनं चेक केलं जातंय. अतिशय क्रुशियल असं डिसिजन पंच वेल घेत असताना प्रत्येक गोष्टी चेक केल्या जातात. ज्यावेळी फलंदाजाचा फ्रंट फुटवर्क देखील तपासला जातो, तो फ्रंट फुटवरती आहे की बॅक फुटवरती याची देखील शहानिशा केली जाते. त्यानंतर बॉल ड्रीप होतोय की नाही, त्यानंतर सर्व काही समजून घेऊन हा डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. फेअर डिलिव्हरी. फुल टॉस बॉल वरती हा षटकार आलाय. धाव संख्या 6 न पुढे जाते. 16 धावा धाव फलकावरती. मी मगाशीच म्हटलं कौशल बोराडेने एक फार चांगली सुरुवात करून दिली, परंतु प्रत्येक येणाऱ्या गोलंदाजाला त्याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. कमीत कमी धावांपर्यंत रोखण्यासाठी जय कोलंबा माता शेलू संघाला, परंतु या षटकात रनांची उधलन होतीये. षटकार चौकारांच्या आतिषबाजी. पहिल्याच बॉल मध्ये 4 धावेने स्वागत केले संगम बोराडेच. त्यानंतर दुहेरी धावसंख्या आणि त्यानंतर या 6 धावा. बाबेश मागील षटकामध्ये ऑफ स्ट्राईक होता, त्याला स्ट्राईक मिळालीच नव्हती. या षटकामध्ये तो ऑन स्ट्राईक असताना पहिल्याच 3 बॉल मध्ये त्यानं 12 धावा वैयक्तिक जमवल्या त्या मॅच मध्ये. संगम बॉलिंग मार्क वरती प्रेशर मध्ये 3 बॉल मध्ये 12 धावा खर्च केल्यात. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा स्वीप. वॉट अ शॉट. रडार मध्ये बॉल दिला फेकून मिड विकेटच्या डोक्यावरून. पुन्हा एकदा बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. दॅट्स ह्यूज. षटकार. टोटल
22 या आकड्यावरती आक्रमकता आणि आक्रमकतेने हल्ले चढवले जाते. टार्गेट केलंय खऱ्या अर्थानं संगम बोराडेवरती. प्रति हल्ले चढवले जात आहेत भावेश कुंभारच्या बॅटमधून. आतिषबाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त बॅटिंग. नेक्स्ट बॉल फुल टॉस बॉल. नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा. हा बॉल देखील डीप फाईन लेग मध्ये चाललाय. एक टप्पा घेत नो प्लस 4 5 धावांचा बोनस. बॉल सीमा पार चौकार. बोराडे बॉल खाली येते. पकडते बॉल. कॅचवर पकडली होती. ऑन फ्रीट बॉल होता. संधी होती फलंदाजाला परंतु सिंगल मिळते. सिंगलला धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोचते ती 28 या आकड्यावरती. 28 रन्स ऑन स्कोर कार्ड. दुसरं षटक मार्गस्थ आहे. हल्ले चढवले त्या षटकात. बॅटचा फ्लो अगोदरच ओपन झाला होता. षटक संपल्याचा इशारा. निर्धाव चेंडू अंतिम क्षणी शेवट गोड करत असताना षटकाच्या 2 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली. टोटल 14.00 च्या इकॉनॉमीनं 28 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकात अवघ्या 4 धावा होत्या कौशल बोराड्याच्या. त्यानंतर संगमनं धावा खर्च केल्या 24. 2 षटकांमध्ये धावसंख्या 28. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक. अंतिम सामना आहे प्रथम सत्रातील. पहिल्याच बॉलमध्ये महत्वाचा फलंदाज मात्र बाद होतोय. मिस टायमिंग स्ट्रोक हव्यामध्ये होता. कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये फिल्डर कडून आणि महत्वाचा धक्का लागत असताना आता मैदानाच्या आतमध्ये हा डिटर बॅटर साई मसने मैदानाच्या आतमध्ये नॅट नंबर 3 अर्थातच 1 डाऊनच्या भूमिकेत आपला बॅटनं जय कोलंबा माता शेलू संघासाठी भरपूर सारं योगदान दिलं खेळाडून. आणि आज आता मैदानाच्या आतमध्ये साई मसने एक चांगली इनिंग इथे समाप्त झाली आहे. भावेश कुंभार मात्र बाद होते. अप्रतिम फटकेबाजी. डगआउट मध्ये देखील टाळ्यांच्या आतिषबाजीनं स्वागत केलं. अफलातून केलं होता. विस्फोटक बॅटिंग होती मिस्टर 360 स्टाईलनं खेळला मैदानाच्या आतमध्ये. परंतु आता हार्ड हिटर बॅटर मैदानाच्या आतमध्ये जे की शेलू संघाचा प्रमुख खऱ्या अर्थानं धारदार शस्त्र साई मसने पंचांकडे लावली अपील. बॅटची कडा घेतली आहे. महत्वाचा धक्का. त्या नावाचा उल्लेख केला होता त्याला मात्र मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलमध्ये परतीचा प्रवास करावा लागतोय. निराशाजनक स्थितीमध्ये लगातारचा दुसरा धक्का लागत असताना टीम जय कोलंबा माता शेलू संघाला.
टीम जय कोलंबा माता शेलू संघाला लागत असताना बॅट्समन इथून होतोय बाद. कुमार बॅटिंग मार्क वरती. बॅटिंग लाईनअप चांगला आहे, तगडा बॅटिंग लाईनअप ना आज उतरलाय जे के कोलंबा माता शेलू. खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये आणि तिसरा लगातारचा धक्का आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय. गणेश देखील परतलाय डगआउट मध्ये. आता नवीन फलंदाज कुमार. रोहितच्या रडार मध्ये हा बॉल चपराक दिली आहे. मनगटातील पॉवर सिद्ध करणारा हाय अँड ह्यूज हँडसम षटकार. फटका होता रडार मध्ये हा बॉल. पॉवर जनरेट केली. धनंजयच्या बॅट मधून हा मोठा फटका आलाय. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून अगदी लांबच लांब हा षटकार. धाव संख्या 34 अंकावरती. 4 बॉल संपलेत बंटीच्या षटकातील. मागील बॉलवरती 6 धावा आल्यात. आता प्रेशर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती बंटी वरती आहे. वन्स अगेन हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक जज करतोय. लॉंग ऑन मध्ये कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. षटकाराचा लालच पुन्हा एकदा आणि त्या लालसेपोटी विकेट गमावत असताना लागलाय आणखी एक धक्का टीम जय कोलंबा माता शेलू संघाला बॅट्समन धनंजयच्या स्वरूपात. त्यांच्या स्पॉट वरती बॉल हिट होत असताना बाहेरच्या दिशेने बोलते पंच सांगत असताना इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव फलकावरती जोडली जाते. धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या 35 या अंकावरती. 4 गडी बाद 35. 5व्या आणि 6व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अकुडाप्याचा बॉल होता. एलिमिनेशन प्रॉपर जुळलेला नाहीये. यष्ट्यांच्या अगदी जवळून हा बॉल गेलाय. निर्धाव चेंडू आहे. पंच सांगत असताना ऑफिशियल केतन सर. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 11.90च्या इकॉनॉमीनं 35 अंकावर. 35 धावा धाव फलकावरती. 4 गडी बाद. अंतिम एका षटकाचा खेळ बाकी आहे. इथून किती धावा येतील धाव फलकावरती, किती धावांचा टार्गेट सेट केलं जाईल. 4थं षटक येईल प्रगतीपथावरती. स्लॉक्स आणि डेथचं. तोपर्यंत या ऐकूयात सुमधुर संगीत.
हाताळलाय आणि आता पुन्हा पुनरागमित केलं या मॅचमध्ये टीम एक्सेल संघाला. ओव्हर नंबर 4 मध्ये देखील तशीच कामगिरीची अपेक्षा आहे. कॅप्टन कौशल बोराडेनं विश्वास ठेवला ओव्हर नंबर 4 मध्ये करण या गोलंदाजावरती. क्रिकेटमध्ये सुरुवात आणि शेवटला फार महत्व आहे. सुरुवात चांगली मिळाली जे के शेलू संघाला, आता शेवट देखील त्याच पद्धतीनं होईल का? स्लॉट मध्ये बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. बॉल पडल्यानंतर खालीच राहतोय, त्याच कारणास्तव कदाचित बॅटच्या रादारमध्ये बॉल येऊ शकलेला नाहीये. कुमार या बॅटरचा निर्धाव चेंडू आहे. पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती, योग्य लाईन वरती, वाईड यार्करचा प्रयत्न. आज सर्व काही एक्झिक्यूट होत असताना आता 5 बॉल व्यवस्थितरित्या फेकण्याचा मानस गोलंदाज करणचा आहे, परंतु या 5 बॉलमध्ये किमान 2 मोठे फटके, एक बॅलन्स टार्गेट सेट करण्याचं धाडस देखील कुमारला आखावं लागेल मैदानाच्या आत. करणचा बॉल पुन्हा एकदा बॅटची कडा घेत असताना विकेट किपरची कोणतीही चुकी नाहीये. महत्वाचा धक्का लागत असताना जय कोलंबा माता शेलू संघाची विकेटची पडझड चालूच आहे. तू चल मैं आया ही परिस्थिती, लागलाय आणखी एक धक्का टीम जय कोलंबा माता शेलू संघाला. सुसाट गतीनं धावत होता जय कोलंबा माता शेलू संघ 2 षटकांमध्ये, परंतु तिसऱ्या षटकात त्या धावत्या गाडीला ब्रेक लावण्याचं काम केलं बंटीनं. आणि आता ओव्हर नंबर 4 मध्ये करण देखील तेच कार्य आज सुखरूपरित्या पार आणि बजावत असताना ती कामगिरी कमबॅक केलंय, शिरकाव केलाय हळूहळू पुन्हा एकदा या मॅच मध्ये एक्सेल संघानं. राजू जातोय नवीन फलंदाज. आता उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आहे ती 35 या अंकावरती. मागील 8 बॉल मध्ये फक्त 7च धावा आल्यात आणि त्यामध्ये किमान 4 फलंदाज बाद झालेत. हीच खऱ्या अर्थानं मॅचची समरी आहे. धावसंख्या 35. तिसरा बॉल घेऊन तयार करणचा बॉल पुन्हा एकदा ऑफ स्टिकची लाईन, ऑफ ब्रेक स्वरूपाचे सातत्यानं बॉल फेकण्याचा प्रयत्न करतोय. रनआउटच्या स्वरूपात नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज बाद. 3 बॉलचा आता खेळ बाकी आहे. फार जबरदस्त कामगिरी चांगल्या रीतीनं करत असताना करणला देखील आपण पाहतोय. बंटीनं जो कमबॅक करून दिला त्यानंतर कॉन्फिडन्स वाढला मित्रमधील करणचा. महत्वाचे धक्के बाद झाले, जसा भावेश कुंभार बाद झाला तसा धावाच हा खऱ्या अर्थानं येतच नाहीये त्या जय कोलंबा माता शेलू संघासाठी. पार्टनरशिप महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो खरं तर लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये पार्टनरशिपला फार महत्व आहे आणि तिथेच डगमगलाय जय कोलंबा माता शेलू संघ. लोवर फुलटच बॉल समोरच्या दिशेनं वेगवान, गोलीच्या वेगानं बॉल. फिल्डिंग देखील तितक्याच ताकदीची, रनआउटची दाट शक्यता आणि फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. आणखी एक धक्का लागतोय जय कोलंबा माता शेलू संघाला. 1 धाव ऍड होईल धावफलकावरती. धावा जाऊन पोहोचतील त्या 36च्या घरामध्ये. प्रेम जातोय नवीन फलंदाज. ISPL मध्ये सिलेक्शन याच खेळाडूचं आणि त्यानंतर दोन बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक आहे. धावसंख्या आहे ती 36 आकड्यावरती. धीम्या गतीचा बॉल पुल केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, वॅकंट एरिया. एक टप्पा घेत काऊ कॉर्नर झोन मध्ये हा येतोय महत्वपूर्ण धावांना नवसंजीवनी देणारा 4 धावेंकरिता येतोय चौकार. 4च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40 या आकड्यावरती. आता उर्वरित एका बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा आणि अंतिम बॉल बाकी आहे. 40 धावा किमान 10ची इकॉनॉमी गाठण्यात यशस्वी झालाय जय कोलंबा माता शेलू संघ. आता शेवटचा बॉल, एक मोठा फटका, एक मजबूत स्थितीमध्ये शेलू संघ. तर एखादा निर्धाव बॉल, एक बॅलन्स टार्गेट सेट राहील. 40 धावा धावफलकावरती. अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे. फार चांगली गोलंदाजी राहिली आहे खऱ्या अर्थानं करणची, परंतु आता अंतिम बॉल देखील चांगल्या रीतीनं फिनिश करणं फार गरजेचं आहे.
स्लॉट मध्ये फटका चांगला, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, जबरदस्त फिल्डिंग, एक तर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न डिरेक्ट हिट आणि फलंदाज होतोय बाद. एकच धाव मिळेल. धावसंख्या 41. 17 संपले. पंच सांगत असताना 4 षटकांचा खेळ संपलाय. फर्स्ट इनिंग कंप्लीट ऑफ दिस मॅच. स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचल्यात त्या 41 धाव फलकावरती. 7 गड्यांच्या मोबदल्यात आता येणारे 24 बॉल 42 धावसंख्येची गरज आहे. आणि पेनल्टीचा दावा करूयात आपण ऍड. 43 टोटल धाव फलकावरती. 44 धाब्यांचं लक्ष आहे ते एक्सेल संघापुढे. स्वराज 11 एक्सेल संघापुढे 44 धावांचं लक्ष. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 44चं टार्गेट. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंगचा निर्णय आणि फिल्डिंग मध्ये टोटल 41 धावा खर्च केला. पॅनल्टीच्या 2 धावा ऍड करूया. 43 धाव फलकावरती आणि 44चं लक्ष. सलामीची जोडी कौशल बोराडे आणि संगम बोराडे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती एक्सेल संघाकडून. खरं तर स्वराज 11 एक्सेल या नावाने या स्पर्धेमध्ये आज खेळतो एक्सेल संघ. ओपनिंग पेअर ऑफ दिस इनिंग मैदानाच्या आतमध्ये कौशल बोराडे, संगम बोराडे. त्यानंतर बॉलिंग मार्क वरती सलामीचा षटक घेऊन तयार होतोय प्रेम बॉलिंग मार्क वरती. चं लक्ष. पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडासा प्रतिहल्ला चढवण्याचा प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. केवळ 2 सीमारक्षक सीमालगत या षटकामध्ये पाहायला मिळतील. अर्थातच पॉवर प्लेचे षटक काऊ कॉर्नर झोन मध्ये एक प्रोटेक्शन अवेलेबल आणि त्यानंतर लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक अवेलेबल. बॉलिंग मार्क वरती प्रेम. ऑन स्ट्राइक बॅटर कौशल, नॉन स्ट्राइक एंड वरती संगम. मॅच लावते सुरुवात. जेसी जॉन 44चं लक्ष. पहिलाच बॉल साइड स्क्रीन एंड कडून
बॉलिंग ट्रॅक वरती निघालाय प्रेम. पहिलाच बॉल प्रेमचा रडार मध्ये स्लॉट मध्ये कौशल बोराडेचा ट्रेडमार्क शॉट लॉंग ऑनला छेदत भेदत बॉल चाललाय गगनभेदी षटकार. षटकारानं सुरुवात 44चा पाठलाग करण्यासाठी हॅमर करत असताना पहिल्याच बॉल वरती हा स्वतःच्या मनगटातील पॉवर सिद्ध करणारा हा षटकार येतोय. दुसरा बॉल घेऊन तयार प्रेम प्रेशर मध्ये पहिल्याच बॉल मध्ये टप्प्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न वेगवान होता. खांद्याचा वापर केला बॉल वरती गुडल्याच्या स्पॉट वरती बॉल हिट झाल्यानंतर क्विकली निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. स्विंग अँड मिस निर्धाव चेंडूचे सांगता होते. निर्धावानं धावसंख्या थांबेल ती 6 आकड्यावरती. गोलंदाजानं दाखवलं पहिला बॉल बॅटरच्या खऱ्या अर्थानं बात्यामध्ये गेला त्यानंतर गोलंदाजानं कमबॅक केलं हेच पाहायला मिळतं. एक चांगला बिग बॅटल मॅच आणि बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये. प्रेमचा बॉल वाड शॉट नजरात्मक सौंदर्यात्मक कॉपी बुक अक्षरशः जबरदस्त फटका होता. क्लास होता दर्जा होता या फटक्यात. बॉल सीमा पर डीप एक्स्ट्रा कव्हरला येतो षटकार. ऑफस्टिकची लाईन वाड शॉट कव्हर ड्राईव्हचा फटका हवेशी वार्तालाप करत असताना बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये सौंदर्यात्मक फटका षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 आकड्यावरती. तिसरा बॉल देखील हॅमर करण्याचा प्रयत्न. एक बॉल गोलंदाजाच्या माध्यमातून चांगला वरतोय एक बॉल बॅटरच्या माध्यमातून षटकार येतोय. पहिल्याच बॉल मध्ये 6 धावा दुसऱ्या बॉल मध्ये निर्धाव चेंडू आणि तिसऱ्या बॉल मध्ये षटकार आणि पुन्हा एकदा निर्धाव. एक चांगलं बॅटल. कधी फलंदाज आपले वर्चस्व दाखवतो तर कधी गोलंदाज. हेच तर करावं लागतं ज्यावेळी एखादा षटकार येतो ना त्यावेळी गोलंदाज पुढील बॉल कोणत्या रीतीनं टाकेल यावरती देखील लक्ष असतं आणि कमबॅक केलं या बॉलवरती. प्रेमचा बॉल धीम्या गतीनं ऑफिशियल डिसिजन सांगत असताना गणेश रसल सर इट्स अ व्हाईट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या जाऊन पोचते ती 13 आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. 44चं लक्ष अजूनही 31 पार्टनरशिपची मी मगाशीच उल्लेख केला. पार्टनरशिप महत्वाचा आहे. काय सुरुवात झाली होती जय कोलंबा माता शेलू संघाची परंतु मधला खऱ्या अर्थानं फलंदाजीचा खऱ्या अर्थानं संपूर्णपणे कणा थांबून ठेवला बॉलिंग करणाऱ्या एक्सल टीमनं आणि आता त्याचाच फायदा मिळाला आहे. धावसंख्या मापक आहे. फुलटॉस बॉल बॅटला स्पर्श करतोय बॉल. भावेश कुमार विकेट किपर त्याच्या हातामध्ये कोणतेही धाव मिळणार नाहीये. कमबॅक करतोय गोलंदाजी मार्कवरती प्रेम. 5 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 13. अंतिम एका बॉलचा खेळ बाकी. पॉवर प्लेचा षटक काऊ कॉर्नर झोन मध्ये आणि त्याच नंतर लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहेत. 2 क्षेत्ररक्षक. आता केवळ एका बॉलचा खेळ बाकी आहे. P1च्या षटकातील प्रेम पुन्हा एकदा साइड स्क्रीन एंड कडून निघालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. फिंगर रोल करत असताना आणखी एक निर्धाव बॉल ऑफिशियल सांगत असताना षटक संपले प्रेमचं. P1चं हे पहिलं षटक. पहिल्या षटकात धावा आल्या 13. 44 पर्यंत पोहोचायचंय. अजूनही 31ची गरज. बॉल शिल्लक आहेत 18. दुसरं षटक येईल प्रगतीपथावरती. या ऐकूया पुन्हा एकदा डीजेच्या सुंदर ध्वनी लहरी.
देखील खराब बॉल होता. लॉंग स्टॉप मध्ये दोन क्षेत्ररक्षक धावतायत, परंतु बॉल चाललाय साईड स्क्रीनच्या अगदी जवळून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 9+4 5 धावांचा पंजाब बोनस. धावसंख्या 18 या आकड्यावरती. ऑन फ्री बॉल, नेक्स्ट बॉल फ्री फेकावा लागेल. बॉल रिलीज करत असताना कदाचित सटकला असावा गोलंदाजी मार्कवरती धनंजयच्या माध्यमातून आणि 5 धावांचा बोनस मी तर म्हणेल मिळालाय तो एक्सेल संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18च्या घरामध्ये. 44चं लक्ष, आता 26ची आवश्यकता आहे ऑन फ्री बॉल. बॉल शिल्लक किती? 18. 26 धाव्यांचं इक्वेशन. ऑन फ्री बॉल फुलटॉस हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतोय साई मसने. एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न. दुसऱ्या टेमला रनआउटची दाट शक्यता होती आणि बघता बघता धावा पूर्ण होत आहेत. 2 सर्व काही पाहायला मिळालं असं. फ्रीडच्या बॉलवरती फलंदाज कॅच आउट नाहीये, क्लीन बॉल आउट नाहीये, LBW आउट नाही, परंतु रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होऊ शकला असता. महत्वाचा धक्का बसू शकला असता खरं तर कौशल बोराडेच्या स्वरूपात, परंतु इथे जीवनदान मिळालंय. धावसंख्या जाऊन पोचते ती टोटल 20 या आकड्यावरती. 44चं लक्ष, 24ची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक 17. दुसरा बॉल घेऊन तयार. धनंजयचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वेग प्रचंड होता बॉलवरती. भन्नाट वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. चांगली लाईन लेंथ आता कंट्रोल मध्ये ठेवली या बॉलवरती. बॉलिंग मार्कवरती धनंजयनं. निर्धाव चेंडूची सांगता झाल्यानंतर धाव फलक थांबतोय 20 या अंकावरती. धावसंख्या 24 अजूनही हव्या आहेत. प्रत्येक बॉलमध्ये एका षटकामध्ये कमबॅक करावं लागेल ते जय कोलंबा माता शेलू संघाला. फुलटॉस बॉल हवेमध्ये. कॅच ड्रॉप, रनआउटची दाट शक्यता आणि रनआउटच्या स्वरूपात बॅट्समन सेफ आहे. इथून मात्र पंच सांगत असताना रनआउटची संधी होती आणि त्यानंतर कॅच ड्रॉप केली आहे. जीवनदान मिळाले संगम बोराडेला. एखादी पार्टनरशिप ब्रेक करण्याचं काम करायचं होतं. एखादा ब्रेक थ्रू हवाय जो जय कोलंबा माता शेलू संघाला पुन्हा मॅच मध्ये पुनरागमित करेल. कारण सुसाट गती नाही, 2 फलंदाज बॅटिंग करतायत आणि असं असताना कॅच ड्रॉप केली आहे. पॉइंटचा क्षेत्ररक्षकानं फार मोठी चुकी केली आहे का? कॅच होती की मॅच? येणारा काल निश्चित सांगेल. जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये एखाद्या बॅटरचा कॅच सुटतो त्यावेळी त्याचा कॉन्फिडन्स खऱ्या अर्थानं द्विगुणित होत असतो आणि अशाच पद्धतीनं मिळालेला जीवनदानाचा किती फायदा उठवेल संगम बोराडे यावरती देखील आता लक्ष आहे. ऑन स्ट्राईक संगम नुकतंच मिळाले जीवनदान. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती. बॉल संपले 3. चौथा बॉल. कॅच ड्रॉप झाली आहे. जखमेवरती मीठ सोलणारा डिफाईन लेग मध्ये संगम बोराडेच्या बॅट मधून येणारा हा फ्लॅटेड षटकार. कॅच ड्रॉप केल्यानंतर संगम बोराडेच्या बॅट मधून येणारी प्रत्येक धाव खऱ्या अर्थानं आता टोचेल ती क्षेत्ररक्षकाच्या आणि त्याच पद्धतीने आता या 6 धावसंख्या 26 या आकड्यावरती. 18 धावांची गरज आहे. कॅच ड्रॉप केली आहे. पकडा कॅच जिंका. क्रिकेटची मॅच उगाच म्हटलं जात नाही. कॅच ऑफ द मॅच होती खऱ्या अर्थानं. लिव्ह करत असताना बॉल ऑफिशियल्स आकाश सर सांगत असताना बॉल वाईड आहे. अतिरिक्त ऑफस्टिकच्या बाहेर. इट्स अ वाईड बॉल. एक एक्स्ट्राची धाव फलकावरती. धावसंख्या 27 या आकड्यावर. 4 बॉल संपले धनंजयचे. अगदी लांब लचक षटक तुम्ही पाहताय. धीम्या गतीचा बॉल कट केलाय पुन्हा एकदा. तोच क्षेत्ररक्षक यावेळी कोणती मिस तिनं फार चांगली बॅटिंग केली आहे. इथे पंचांकडे लावली अपील. षटक संपल्याचा इशारा. निर्धाव चेंडू ते अंतिम क्षणी देखील 2 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली होती 27च्या घरामध्ये. आता येणारे 12 बॉल 17चं इक्वेशन. दोन्ही साईडनं आता रणनीती आखली जाईल. एका टीमला खऱ्या अर्थानं 17ची आवश्यकता आणि 17 धावा वाचवायच्या आहेत त्या वीरशा इलेक्ट्रिकल JK शेलू संघाला या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. 2 षटकात देखील पहिल्या सत्राचा विचार करत असताना जय कोलंबा माता शेलू संघ मजबूत स्थितीमध्ये होता. त्यानंतर 3ऱ्या 4थ्या षटकामध्ये तो अडखळला आणि आता या 2 षटकांमध्ये आता बॉलिंग करत असताना देखील जय कोलंबा माता शेलू संघाला कमबॅक करण्यासाठी हे 3रं षटक एका अशा महत्त्वाच्या खेळाडूकडे द्यावा लागेल, अशा गोलंदाजाकडे द्यावा लागेल की तो या मॅचमध्ये पुन्हा कमबॅक करून देईल.
जय कोलंबा माता शेलू संघाला रणनीती आखली जाते, कोणता गोलंदाजावरती विश्वास ठेवला जाईल. आणि त्याचप्रमाणे कौशल बोराडे आणि मैदानाच्या आतमध्ये असलेला बंटी या दोघांकडून देखील अपेक्षा आहेत त्या स्वराज 11 एक्सेल संघाकडून. 12 बॉल 17ची गरज आहे. स्वतः बॉलिंग मार्कवरती साई मसने या षटकाची जबाबदारी घेत असताना यशकडे दिले षटक. खरं तर यशापर्यंत पोचायचंय, त्यासाठी आता या तिसऱ्या षटकात यशला एक यशस्वी स्पेल खऱ्या अर्थानं हाताळावं लागेल. 12 बॉल 17 या षटकात किमान 4 ते 5 किंवा 5 ते 6 धावा, त्यानंतर अंतिम षटकात मॅच घेऊन जाणं, तिथे मॅच बनू शकते. त्यामुळे या षटकात एक अप्रतिम गोलंदाजी साकारावी लागेल यश या गोलंदाजाला. भरपूर प्रयत्न करावे लागतात यशापर्यंत पोहोचवण्यासाठी. आयुष्य असो खेळ, हा प्रयत्न तुम्हाला करावेच लागतात. धडपडण्याची जिद्द करायची असे स्वतःला सिद्ध करावं लागतं मैदानाच्या आतमध्ये. गावाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये का उतरलोय याचं उत्तर दाखवावंच लागतं. 12 बॉल 17 काय फटका जबरदस्त, गोलीच्या वेगाने निघालाय लॉंग ऑन मध्ये. फिल्डिंग मिस फिल्डिंग ऐन मोक्याच्या वेळी. खरं तर येतोय हा नशिबाचा चौकार मिस फिल्डिंगच्या साह्यानं. मध्ये अशा स्थितीमध्ये तुम्ही अशी चूक करू शकत नाही, कारण एक चूक तुम्हाला थोडी पराभवाच्या दिशेने घेऊन जाईल. अशाच पद्धतीचा सामना आहे. अकोटप्प्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न आहे. पंच इंटरेस्टेड, लाईन चेक करत असताना अतिरिक्त उंचावरून जाणारा बॉल, इट्स अ वाईट बॉल. 1 बाउन्सचा इशारा, सतत ताकीद दिल्या. या पद्धतीचा बॉल तुम्ही पुन्हा फेकू शकत नाहीयेत. एक्स्ट्राची धावसंख्या 32, 12ची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत 11. सामना सोपा झालाय एक्सेल संघासाठी. जबरदस्त फटका आहे ड्राईव्ह करत असताना. लॉंग ऑफ मध्ये साई मसने फिल्डिंग करतायत, बॉल उचलतायत, फेकतायत. कलेक्शन चुकीचं ठरलंय. थ्रो तर योग्य होता, परंतु कलेक्शन मी तर म्हणेल यच थोडंसं कमी पडलं आणि त्याच कारणास्तव इथे आणखी एक धाव यशस्वीरित्या पूर्ण झाली. टोटल 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 न पुढे जाते. धावसंख्या 34च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. 10ची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत 10. रन अप बॉल इक्वेशन. कमबॅक करावा लागेल. कौशल बोराडे महत्वाचा खेळाडू, त्याची विकेट फार महत्वाची आहे. हव्यामध्ये बॉल नामी संधी आणि इथे मात्र पकडले महत्वाची कॅच. या मॅच मध्ये शिरकाव होईल का या कॅचनं? महत्वाचा धक्का. कौशल बोराडे हॅज टू डिपार्ट. इथून कमबॅक होईल का? कौशल बोराडेचा विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना आता इथून कमबॅक करण्यासाठी आता स्वतःला सांगेल का की इथून मॅच आम्ही जिंकू शकतो? त्याच पद्धतीचं आता समीकरण जय कोलंबा माता शेलू संघासाठी. आता बॉल शिल्लक येते 9 धावा करायचे 10. रनअप बॉल इक्वेशन. भरपूर वेळा फिल्डिंग करणाऱ्या टीमनं जिंकलेला सामना आपण पाहिलाय, परंतु इथे आता कशा रीतीनं बॅटिंग लाईनअप पुढे जाईल, कारण सलामीचे 2 फलंदाज बाद झालेत. आता मिडल ऑर्डर सांभाळण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. जसं जय कोलंबा माता शेलू संघाचा मिडल ऑर्डर ढासळला, त्याच पद्धतीचा हा कामकाज आता करावा लागेल मी तर म्हणेल बॉलिंग करणाऱ्या टीम जय कोलंबा माता शेलू संघाला. महत्वाचा फलंदाज बाद झाल्यानंतर प्रेशरमध्ये पुन्हा येऊ शकतो एक्सेल संघ. आखूड टप्प्याचा बॉल चुकी केली आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. डीप फाईन लेग मध्ये बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय जबरदस्त ब्रँडेड चौकार. दुसऱ्या बाउन्स साठी रिव्ह्यू कदाचित पंचांनी अगोदर गोलंदाजाला खऱ्या अर्थानं दंडित केलं होतं या अगोदर की दुसरा बाउन्स तुम्ही टाकू शकत नाही. सेकंड बाउन्स साठी रिव्ह्यू घेतलाय. जर बाउन्स असेल तर निश्चित नो बॉल असेल, परंतु चेकिंग केलं जाईल. 4 धावा तर जरूर आल्यात. सामना अगदी खुला झालाय. टेक्निकल रूम मध्ये डिसिजन पेंडिंग. थर्ड अंपायरच्या भूमिकेत सर्व काही चेक करत असताना
केतन दुले तर डांपाच्या भूमिकेत स्वतः शहानिशा करत असताना इट्स अ नो बॉल. सेकंड बाउन्स होता या षटकातील आणि त्याच कारणास्तव 9+4 5चा पंजा. धाव संख्या 5 न पुढे जाते. फ्लाय होत असताना धाव फलक 39 धावा धाव फलकावरती. आता 5 धाव संख्येची गरज आहे. ऑन फ्री बॉल संदीपनं काही जबरदस्त फटका केला. हाफ ट्रॅकर बॉल होता, अतिरिक्त उंचीवर होता, फक्त टॉस केला बॉल. हुक करत असताना डिफाईन लेग मध्ये येतो चौकार. कुडाप्याचा बॉल पुन्हा एकदा विजयाच्या धावाच्या दिशेने जात असताना स्कोर आर द लेबल. लॉंग स्टॉप मध्ये येतोय. 4 धाब्यांचा चौकार. स्कोर आर द लेबल. एका धावेची गरज आहे आता. भरपूर चुका केल्या आज अविरशाह इलेक्ट्रिकल जय कोलंबा माता शेलू संघानं. फिल्डिंग मध्ये असो, त्यानंतर बॅटिंग मध्ये एक जबरदस्त स्टार्टअप मिळाल्यानंतर मिडल ऑर्डरच्या फलंदाजांना फक्त धावा जमवण्याचा प्रयत्न करायचा होता. त्या मोठ्या फटक्यात कदाचित लालसेपोटी फलंदाजांना विकेट आपली गमावली आणि त्याच नंतर एक पार्टनरशिप बिल्डअप होऊ शकली नाही आणि त्यामुळे जास्तीत जास्त धाव्यांपर्यंत पोहोचलेला नाही खऱ्या अर्थानं जय कोलंबा माता शेलू संघ. आणि बॉलिंग मार्क वरती देखील भरपूर साऱ्या चुका केल्यात. एका धावेची गरज. वेगवान बॉल. वेग प्रचंड होता या बॉलवरती. भन्नाट वेगानं बॉल अगदी एष्ट्यांच्या समेप गेला. निर्धाव चेंडू आहे. या निर्धाव बॉलची सुरुवातीपासून फार नितांत गरज होती. एका बॉल देखील बाकी 7 बॉलमध्ये एक इक्वेशन वाचताना पाहिलंय. मॅच न सोडता, धीर न सोडता, न खचता, न डगमगता स्वतःवरती विश्वास ठेवेल का बॉलिंग करणारा जय कोलंबा माता शेलू संघ देखील. एकची गरज सेन्सिबल पुश केला. रनआउटची दाट शक्यता, परंतु विजयाची धाव मिळवत असताना संदीपच्या बॅटमधून विनिंग रन. सामना जिंकलाय एक्सेल संघानं. कॉंग्रॅच्युलेशन टीम स्वराज 11 एक्सेल आणि त्यानंतर हार्ड लक टीम जय कोलंबा माता शेलू संघ. आपला संघर्ष लाजवाब होता. चला नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये लगेच पाहायला मिळेल. मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाऊयात.